नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भगवान शिवशंकरांनी पार्वती मातेस गुरुतत्वाचा जो विस्तृत उपदेश केला होता तोच गुरुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. या संस्कृत भाषेतील ग्रंथाचा मराठी भाषेतील अनुवाद भाविक भक्तांसाठी ध्वनिमुद्रित करण्याचा हा प्रयत्न समस्त धर्माचे ज्ञाता परमपूज्य महादेवांच्या प्रेरणेने आणि कृपाप्रसादाने करीत आहे. तो त्यांच्याच चरणी समर्पण. श्रीमद गुरुगीता अथ प्रथमोऽध्यायः. अचिन्त्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगधारमूर्तये ब्रह्मणे नमः. अचिंत्य, अवक्य, सत्व, रज, तम या तीन गुणांनी रहित असून परंतु पाहणाऱ्याच्या अज्ञानामुळे त्रिगुणात्मक वाटणारा समस्त विश्वाचा अधिष्ठान रूप असलेल्या ब्रह्मास मी कोटी कोटी नमस्कार करतो. नैमिषारण्यात जमलेल्या ऋषीमुनींनी सूत महामुनींना विचारले, हे महाज्ञानी, हे वेदांगाचे निष्णात परमप्रिय सूत मुनी, समस्त पापांचा नाश करणाऱ्या गुरूंच्या स्वरूपाबद्दल आम्हाला माहिती सांगून कृतकृत्य करावे. ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना आहे. ज्या स्वरूपाच्या केवळ श्रवणाने मनुष्य आपल्या दुःखापासून विमुक्त होतो, ज्या उपायांनी मुनिगणांनी सर्व ज्ञान प्राप्त केले आहे, ज्यांच्या प्राप्तीनंतर मनुष्य पुन्हा या संसार बंधनात बांधला जात नाही, असे परमतत्व आपण आम्हास कथन करावे. जे तत्व परम रहस्यमय असून श्रेष्ठ सारभूत आहे, जे वैशिष्ट्यपूर्ण असून जी गुरुगीता या नामाभिमाने प्रसिद्ध आहे, ती आम्ही आपल्या कृपाप्रसादाने श्रवण करू इच्छितो. हे परमप्रिय सूत महाराज, आम्हाला ते सारे ऐकवावे. याप्रमाणे वारंवार प्रार्थना केल्यानंतर सूत महामुनी अत्यंत प्रसन्न चित्त झाले. त्यांनी ऋषी समूहाला उद्देशून बोलण्यास प्रारंभ केला. सूत महामुनी म्हणाले, हे सकल ऋषी मुनींनो, संसाररूपी रोगाचा नाश करणारी मात्र स्वरूपिणी मातेच्या समान आपली काळजी घेणारी गुरुगीता मी तुम्हास आता सांगतो. ती तुम्ही अत्यंत श्रद्धाभावाने आणि प्रसन्न चित्ताने श्रवण करा. प्राचीन काळी सिद्ध आणि गंधर्वांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताच्या शिखरावर कल्पवृक्षाच्या सुंदर फुलांनी सजलेल्या अत्यंत सुंदर मंदिरात व्याघ्रचर्म धारण केलेले भगवान शंकर विराजमान झाले होते. त्यांच्या सभोवती शुक आदी मुनींचा मेळावा जमला होता. ते समस्त ऋषी मुनिगण भगवान शंकरांना वारंवार मोठ्या श्रद्धाभावाने नतमस्तक होत होते. नम्रभावाने पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, हे ओंकाराचे अर्थस्वरूप, देवांचे देव, सर्व श्रेष्ठाहूनही श्रेष्ठ जगद्गुरू, आपल्या चरणी माझे शतशः प्रणाम असो. देव, दानव, मानव सारेजण आपणास भक्तिपूर्वक भावाने प्रणाम करतात. आपण ब्रह्मा, विष्णू, इंद्र आदी देवतांनी नमस्कार करण्यायोग्य आहात. अशा आपणास नमस्कार करणाऱ्या देवतांचे आश्रय स्वरूप असताना आपण कोणास नमस्कार करता? हे भगवन, हे समस्त धर्माचे ज्ञाता, हे शंभो, जे व्रत संपूर्ण व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे, असे उत्तम गुरु महात्म्य मला कृपा करून सांगावे. अशा प्रकारे पार्वती मातेने वारंवार प्रार्थना केल्यानंतर महादेव महेश्वर अंतरंगी अति प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीस सांगण्यास प्रारंभ केला. श्री महादेव म्हणाले, हे देवी, हे तत्व रहस्याचे सुद्धा रहस्य आहे, त्यामुळे ते सांगणे योग्य नाही. यापूर्वी मी हे रहस्य कोणासही सांगितले नाही. तरी सुद्धा तुझा भक्तिभाव पाहून मी तुला हे सर्व काही सांगेन. हे देवी, तू माझे स्वरूप आहेस, यामुळे हे रहस्य तुला सांगतो. तुझा हा प्रश्न लोककल्याणासाठी उत्तम आहे. असा प्रश्न यापूर्वी कोणीही केला नव्हता. ज्यांना ईश्वरचरणी उत्तम भक्ती आहे आणि तितकीच उत्तम भक्ती गुरुचरणी सुद्धा आहे, अशा महात्मा पुरुषांनाच
मी आता सांगणार असलेले ज्ञान समजेल. जे गुरु आहेत तेच शिव आहेत, तसेच जे शिव आहेत तेच गुरु आहेत. या दोघांमध्ये काहीही अंतर नाही. या दोघात अंतर असे मानणारा अक्षम्य पापी समान असतो. शिवशंकर पुढे म्हणाले, हे प्रिये, वेद, शास्त्र, पुराण, इतिहास आदी मंत्र, यंत्र, मोहन, उच्चाटन आदी विद्या, शैव, शाक्त, आगम आदी अन्य मतमतांतर या सर्व गोष्टी गुरुतत्वास न जाणल्यास भ्रांत चित्ताच्या जीवांना पथभ्रष्ट करतात. जप, तप, व्रत, दान, तीर्थ, यज्ञ हे सारे गुरुतत्वाचे ज्ञान नसल्यास व्यर्थ होते. हे सुमुखी, मानवाच्या आत्म्यामध्ये गुरुबुद्धीशिवाय अन्य काहीही सत्य नाही. यासाठी आत्मज्ञान प्राप्तीसाठी बुद्धिवान लोकांना सदैव प्रयत्नशील असावयास हवे. हे विश्व एक गूढ अविद्यात्मक मायारूप आहे आणि आपले शरीर हे अज्ञानाने उत्पन्न झालेले आहे. यांचे विश्लेषणात्मक ज्ञान ज्यांच्या कृपाप्रसादाने प्राप्त होते त्यांनाच गुरु असे म्हणतात. ज्या गुरुदेवांच्या पादसेवनाने मनुष्य सर्व पापांचे क्षालन होऊन विशुद्धात्मा होऊन ब्रह्मस्वरूप प्राप्त करतो, त्या गुरुदेवांना तुमच्यावर कृपा करण्यास सांगत आहे. श्री गुरुदेवांचे चरणामृत हे पापस्वरूपी चिखलाचे सम्यक शोषक आहे. ज्ञान तेजाचे सम्यक उद्दीपक आणि संसार सागराचे सम्यक तारक आहे. अज्ञानाच्या मुळाचा समूळ उच्चाटन करणारे, अनेक जन्मजन्मांतरीच्या कर्मांचे निवारण करणारे एवं ज्ञान आणि वैराग्य सिद्ध करणारे श्री गुरुदेवांच्या चरणामृताचे प्राशन करणे आणि अति अवश्य आहे. आपल्या गुरुदेवांच्या नामाचे संकीर्तन अनंत स्वरूप भगवान शिवाचेच चिंतन आहे. गुरुदेवांचे निवासस्थान हे काशी तीर्थक्षेत्राप्रमाणे परम पवित्र असते. गुरुदेवांचे चरणोदक हे प्रत्यक्ष गंगोदका सारखेच आहे. गुरुदेव भगवान विश्वनाथ असून साक्षात तारक ब्रह्मच आहे, यात केमात्र संदेह नाही. गुरुदेवांची सेवा ही प्रत्यक्ष तीर्थराज गयेच्या सेवेप्रमाणे आहे. गुरुदेवांचे शरीर हे अक्षय वटवृक्षासमान परम पावन आहे. गुरुदेवांचे श्रीचरण भगवान विष्णूंचे श्रीचरण आहे. या चरणांवर लावलेले मन सदाकार होते. श्री गुरुदेवांच्या मुखारविंदात अर्थात वचनामृतात ब्रह्म स्थित आहे. गुरुदेवांच्या कृपाप्रसादानेच ते ब्रह्म शिष्यास प्राप्त होते. यासाठी ज्याप्रमाणे स्वेच्छाचारी स्त्री आपल्या प्रेमी पुरुषाचे सदैव चिंतन करते, त्याच प्रकारे आपण गुरुदेवांचे निरंतर चिंतन करावयास हवे. आपला आश्रम, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, जात, पद, प्रतिष्ठा, कीर्ती, पालन पोषण या सर्वांचा त्याग करून गुरुदेवांचा सम्यक आश्रय घ्यावयास हवा. गुरुदेवांच्या श्रीमुखात विद्येचा निवास असतो आणि ती गुरुदेवांची भक्ती केल्यानेच प्राप्त होते. हा सिद्धांत त्रैलोक्यात देव, ऋषी, पितृ आणि मानव यांनी स्पष्ट रूपात सांगितला आहे. गु या शब्दाचा अर्थ अंधकार, अज्ञान असा आहे. रू या शब्दाचा अर्थ प्रकाश अथवा ज्ञान असा आहे. अज्ञानाला नष्ट करणारा जो ब्रह्मरूप प्रकाश तेच गुरुतत्व आहे, यात केमात्र संदेह नाही. गुकार म्हणजे अंधकार आणि त्याला दूर करणारा ऋकार आहे. अज्ञान रूपी अंधकारास नष्ट करण्याच्या कारणानेच गुरु असे संबोधिले जातात. गुकार याचा एक अर्थ गुणातीत असा सुद्धा होतो. ऋकार म्हणजे रूपातीत अशा प्रकारे गुण आणि रूपातीत असल्याने ते गुरु या पदवीस प्राप्त होतात. गुरु या शब्दातील प्रथम अक्षर गु कार माया आदी गुणांचे प्रकाशक आहे आणि दुसरे अक्षर ऋकार
मायेच्या भ्रांतीपासून मुक्ती देणारे परब्रह्म आहे. गुरूंचे वर्णन करताना भगवान शिव पुढे म्हणतात, गुरु हे सर्व श्रुतीरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित असून वेदांताच्या अर्थाचे उत्तम प्रवक्ता आहेत. या कारणाने त्यांच्या चरणकमलांची मोठ्या श्रद्धाभावाने पूजा केली पाहिजे. गुरुदेवांच्या केवळ स्मरणानेच ज्ञान आपले आपणच प्रकट होऊ लागते आणि तेच सर्व संपदा रूप असते. यासाठीच श्री गुरुदेवांची पूजा करावयास हवी. संसार रूपी वृक्षावर चढलेले लोक नरक रूपी सागरात पडतात. या सर्वांचा उद्धार करणाऱ्या श्री गुरुदेवांना नमस्कार असो. जेव्हा बिकट परिस्थिती येते त्यावेळी तेच आपले एकमेव बांधव असतात. तेच सर्व धर्माचे आत्मस्वरूप आहेत. अशा महान गुरुदेवांना नमस्कार असो. संसार रूपी अरण्यात प्रवेश केल्यानंतर ज्यावेळी आपणास कोणता मार्ग दिसत नाही, चित्त भ्रमित होऊन जाते, आपण दिग्मूढ होऊन जातो, अशा स्थितीमध्ये आपले पथप्रदर्शन करणाऱ्या श्री गुरुदेवांना नमस्कार असो. या पृथ्वीवर आधी, व्याधी आणि उपाधी या त्रिविध ताप रूपी अग्नीमध्ये जळण्यामुळे अशांत झालेल्या प्राण्यांना गुरुदेव हे परमपवित्र गंगाजलाप्रमाणे दाह कमी करणारे आहेत. अशा दाह निवारक गुरुदेवांना नमस्कार असो. 7 समुद्रापर्यंत पसरलेल्या समस्त तीर्थांचे स्नान केले असता जे पुण्यफल प्राप्त होते ते श्री गुरुदेवांच्या चरणामृताच्या एका बिंदूच्या 1000 एवढे असते. भगवान शिव आपणावर रुष्ट झाले तर गुरुदेव आपले रक्षण करतात, परंतु गुरुदेव जर आपणावर नाराज झाले तर आपले रक्षण करणारे कोणीच नसते. त्यामुळे गुरुदेवांना आपण आपल्या वर्तनाने सदैव आनंदित ठेवून त्यांच्या शरणागतीत असावे. गुरु शब्दातील गु अक्षर गुणातीत अर्थाचे बोधक आहे आणि रू हे अक्षर रूपरहित स्थितीचे बोधक आहे. या दोन स्थिती गुणातीत आणि रूपातीत ज्यांच्या कृपाप्रसादाने प्राप्त होतात त्यांनाच गुरुदेव म्हणतात. भगवान शिव पार्वतीस पुढे सांगतात, हे प्रिये, गुरु हे त्रिनेत्र रहित अर्थात 2 नेत्र असलेले साक्षात शिव आहेत. 2 हात असलेले भगवान विष्णू आहेत आणि 1 मुख असलेले ब्रह्मदेव आहेत. देव, किन्नर, गंधर्व, पित्र, यक्ष, तुंबरू आणि मुनिगण सुद्धा गुरुसेवा कशी करावी याची विधी जाणत नाहीत. हे प्रिये, तार्किक, वैदिक, ज्योतिषी, कर्मकांडी आणि लौकिक जन निर्मल गुरुतत्वाबद्दल अनभिज्ञ आहेत. तप आणि बलाच्या अहंकाराने जीव या विश्वात विहिरीवर बसवलेल्या रहाट आणि गाडग्याप्रमाणे वारंवार येरझाऱ्या घालीत भटकत आहे. गुरुतत्वापासून परांगमुख झाल्यास याज्ञिक मुक्ती प्राप्त करू शकत नाही, योगी मुक्त होऊ शकत नाही, तसेच तपस्वी सुद्धा मुक्त होऊ शकत नाही. गुरुसेवेपासून विन्मुख गंधर्व, पित्र, यक्ष, चारण, ऋषी, सिद्ध आणि देवता आदी सुद्धा मुक्ती पाहू शकत नाही. इति श्री स्कंदोत्तर खंडे उमा महेश्वर संवादे श्री गुरुगीता प्रथमोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.